नमस्कार मित्रांनो, मी सागर तुमचा मित्र. आज आपण आहे ना, मी बऱ्याच वेळा तुम्हाला पहिल्या 2 व्हिडिओ मध्ये पण बोललेलो आहे जीवनसत्व. पण हे जीवनसत्व म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? ह्या शब्दामध्येच काय आहे, एक अर्थ दडलेला आहे. जीवन म्हणजे तुम्हाला निरोगी जगण्यासाठी जे लागतं त्याला जीवन म्हणतात. आणि सत्व म्हणजे अस्तित्व. काही काही गोष्टींच्या अस्तित्वामुळेच आपलं निरोगी निकोप जीवन आपल्याला जगता येतं. हे जे घटक आहेत त्यांना जीवनसत्व म्हणतात. 1929 साली एक फंक नावाचे वैज्ञानिक होते. त्यांनी खूप सुंदर एक्सपेरिमेंट केला. त्यांनी एक्सपेरिमेंट काय केला, त्यांनी 2 पिंजऱ्यामध्ये उंदरं घेतली. एका पिंजऱ्यामध्ये एक उंदरांचा गट होता, त्याच्यामध्ये 100 उंदीर होते. दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये 100 उंदीर होते. ते काय करायचे, पहिल्या म्हणजे आपण त्याला ए नाव देऊ आणि दुसऱ्या पिंजऱ्याला बी नाव देऊ. ए वाल्या पिंजऱ्यातले जे उंदीर होते त्या उंदरांना रिफाईन केलेलं, प्रक्रिया केलेलं अन्न, साखर आहे, रवा आहे, मैदा आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, उदाहरण देतोय तुम्हाला समजावं म्हणून, रिफाईन अन्न. तर अशा पद्धतीचं अन्न देत होते. आणि दुसरा जो पिंजरा होता, बी पिंजरा, त्याच्यामध्ये त्या उंदरांना निसर्ग निर्मित अन्न द्यायचे. त्याच्यामध्ये काय होतं, गाजर होतं, टोमॅटो होतं, शेंगदाणे होते, भिजलेले बदाम होते. असं सगळं निसर्ग निर्मित, जसं निसर्गानं दिलंय, जसं मदर नेचरनं आपल्याला अन्न दिलेलं आहे तशा फॉर्मॅटमध्ये त्यांना हे अन्न दिलं जायचं. तर त्यांनी ठराविक कालावधीनंतर बघितलं, ज्या उंदरांनी ए पिंजरा रिफाईन प्रोडक्ट खाल्ले होते ते हळूहळू कृश झाले, आजारी पडले, मरण पावले. त्यांची रिप्रोडक्शन सिस्टम जी होती ती नेस्तनाबूत झाली. त्यांनी पुढची पिढी जन्माला घालूपर्यंत ते नामशेष झाले. पण जो दुसरा उंदरांचा गट होता ना, बी उंदरांचा, त्याच्यामध्ये ते हेल्दी जगले. त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम चांगली कार्यरत होती. त्यांनी खूप छान बाळांना जन्म दिला. तेव्हा त्यांनी हा निष्कर्ष काढला की आपल्याला जीवन जगण्यासाठी, कारण की दोन्हींनी पण अन्न खाल्लं होतं, आपल्याला जीवन जगण्यासाठी काहीतरी आवश्यक अशी पोषण मूल्य आहेत जी निसर्ग निर्मित आहारामध्ये आढळतात. आणि त्याला त्यांनी नाव दिलं व्हिटॅमिन्स, व्हायटल अमाइन्स. कारण की त्यांची केमिकल कॅटेगरी अमाइन होती, म्हणून त्यांनी त्यांना व्हायटल अमाइन्स असं संबोधलं. आणि आम्ही कालांतरानं त्या व्हायटल अमाइनचं व्हिटॅमिन केलं. हे आहेत व्हिटॅमिन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.